Next problem we solve here. A particle is moving in a straight line under constant acceleration. Under constant acceleration means what? A is constant. If the motion starts from rest, means u0. Find the ratio of displacement in n second and in n second. काय बेटा इथं डिस्प्लेसमेंट इन n सेकंड अँड इन n सेकंड हा फरक लक्षात आला तर डिस्प्लेसमेंट इन n सेकंड म्हणजे मोशन असे स्ट्रेट लाईन आहे, इथून स्टार्ट झाली ओरिजिनपासून. तर स्मॉल टी इज इक्वल टू n सेकंद म्हणजे इथून इथपर्यंत, आणि यंत म्हणजे शेवटचा सेकंद, ही यंत म्हणजे लास्ट सेकंदातली मोशन झाली. तर आपण लर्न केलेलं आहे डिस्प्लेसमेंट इन n सेकंड अँड इन n सेकंडमध्ये. इन n सेकंडचा अर्थ काय येतो? एस एन इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर इज इक्वल टू यू झिरो इंटू एन प्लस 1/2 ए इंटू n स्क्वेअर एस एन, and Sn is equal to 1/2 a into n square, a into n square. Displacement in n second. आता displacement during nth second of motion, displacement in nth second of motion is काय ते बेटा एस nth is equal to u plus a/2 into 2n minus 1. हा फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट ड्युरिंग nth सेकंड ऑफ मोशनचा हा फॉर्म्युला बेटा आहे. डिस्प्लेसमेंट ड्युरिंग nth सेकंड ऑफ मोशनचा हा फॉर्म्युला. हां, आता ठेवावर किमती इथं काय दिलेलं आहे तुम्हाला सांगा मला. व्हॉट इज गिवन, इथं काय दिलेलं आहे तुम्हाला? एस एन असं वर लिहा किंवा खाली लिहा. इनिशियल 0 प्लस a/2 इंटू 2n minus 1. एस एन इज इक्वल टू a/2 इंटू 2n minus 1, and the ratio of displacement in n second Sn divided by Sn is equal to 1/2 a into n square divided by a/2 into 2n minus 1. आता बेटा इथं काय येतं? a/2 कॅन्सल, and this is equal to n square divided by 2n minus 1, and that is the result of this problem is n square divided by 2n minus 1 is the result of this problem. आला का बेटा लक्षात? हे थेरॉटिकल प्रॉब्लेम म्हणतात याला, आणि असा थेरॉटिकल प्रॉब्लेम जो आहे तो या पद्धतीनं अत्यंत व्यवस्थित सिस्टमॅटिक सॉल्व करत राहायचं म्हणजे पूर्ण तुम्हाला क्लिअर होऊन जातं. चला आता नेक्स्ट याच्यानंतरचा प्रॉब्लेम पुढचा जो असेल तो प्रॉब्लेम आपण पुढे लर्न करूया. तर यामध्ये काय असेल, आता नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 41 नंबरचा प्रॉब्लेम आहे. पहा बरं, थोडंसं लक्ष देऊन तो प्रॉब्लेम तुम्ही वाचा. काय येतं? प्रॉब्लेम नंबर 41 मध्ये you read this problem carefully. A particle is moving in a straight line, constant acceleration, a constant. acceleration जे असेल ते काय आहे? कॉन्स्टंट आहे. a constant. It travels 15 meter in third second. पहा बेटा किती? 15 meter in third second
येस. अँड म्हणजे आता इथं काय येतं, S3 इज इक्वल टू U प्लस A/2 इंटू 2 इंटू 3 2n. फॉर्म्युला जो आपण घेतो, एनची किंमत 3 घेतली आपण, -1 अँड दॅट इज S3 इज इक्वल टू U प्लस 5/2a. हे आलं बेटा असं. आता S3ची किंमत किती दिली तुम्हाला, 15 दिलेली आहे. 15 इज इक्वल टू U प्लस 5/2a. याला इक्वेशन नंबर फर्स्ट. डिस्प्लेसमेंट इन n सेकंड ऑफ मोशनमध्ये बेटा. आता पुढे किती म्हणलेलं आहे, 7 सेकंद ऑफ मोशनमध्ये, म्हणजे S7 इज इक्वल टू U प्लस A/2 इंटू 2 इंटू nची किंमत किती, 7 -1 अँड Sn जे असेल अँड दॅट इज 31 इज इक्वल टू U प्लस A/2 इंटू 13. म्हणजेच किती आलं, 31 इज इक्वल टू U प्लस 13/2 a. हे इक्वेशन नंबर सेकंड. चला आता या दोन इक्वेशनला सॉल्व केलात, काय येतं, इक्वेशन सेकंडमधून फर्स्ट सबट्रॅक्ट करा. पहा, सेकंड मायनस फर्स्ट. हां, किती झालं, 31मधून 15 गेले, किती राहिले, 16. बरोबर आहे. आता बेटा हे U, हे मायनस U, आलं का लक्षात. आता तुम्ही काय करा, याला मायनस करा आणि हे मायनस, इथं मायनस, आणि इक्वेशन फर्स्ट जे असेल ना, कोणतं, 15 इज इक्वल टू U प्लस 5/2a. या दोघांची सबट्रॅक्शन घेतलात तर काय झालं, या इक्वेशन सेकंड जे आहे तुमचं, म्हणजे हे इथं दिलेलं, यातून हे वजा करायचं आहे, म्हणजे इथं घेऊ आपण, हे इथं घेऊ, यालाही इथं घेऊ, असं यालाही या ठिकाणी घेऊ. राईट. काय आलं सांगा बरं मला, 31मधून 15 गेले, 16 राहिले, प्लस U मायनस U 0. आता बेटा पण 13 म्हणजे A कॉमन काढतो मी पुढे, 13/2 मायनस 5/2 किती आलं सांगा बरं, 16 बरोबर आहे. हां, 8A भागिले 2 आणि इथं आलं 4. A बरोबर आहे 16/4 बरोबर आहे 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर इज द ॲक्सलेशन. आता ॲक्सलरेशनची किंमत काढली, तुम्हाला ॲक्सलरेशन आणि फायनल वेलॉसिटी विचारलेलं आहे, तर आपण काय करायचं, इनिशियल वेलॉसिटी. तर या इक्वेशन 1मध्ये किंमत ठेवा, हे 15 इज इक्वल टू U प्लस 5/2 गुणिले 4, हे एची किंमत ठेवली इथं ह्या इक्वेशन नंबर 1मध्ये. हे काय आलं सांगा मला, इथं कॅन्सल, 5 दुणे 10, म्हणजे U इज इक्वल टू 15 मायनस 10 आणि U इज इक्वल टू 5 मीटर पर सेकंड. हे जे आलं, ही इनिशियल वेलॉसिटी तुम्हाला विचारलेली, आणि ॲक्सलरेशन जे होतं हे इथं काढलं आपण, हे ॲक्सलरेशन. हे दोन्हीही रिझल्ट आपण इथं काढलेले. तर अशा टाईपचा हा न्यूमरिकल या ठिकाणी असेल बेटा. चला आता पुढे इथं जर तुम्ही पाहिलात या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 42मध्ये, 42 नंबरचा प्रॉब्लेम लक्ष द्या. पहा, 2 पार्टिकल्स A अँड B आर ॲट सेपरेशन ऑफ 100 मीटर आहे. म्हणजे हा पार्टिकल A इथं आहे आणि दुसरा पार्टिकल इथं B आहे. या दोघांमध्ये सेपरेशन किती आहे, 100 मीटरचं आहे. दे मूव्ह टुवर्ड्स इच अदर. आता हा पहा, हा A पार्टिकल आहे ना, इथून इकडेच मूव्ह होत आहे आणि B पार्टिकल इथून इकडे मूव्ह होत आहे. ते दे मूव्ह टुवर्ड्स इच अदर. हे असं, हे दोन्हीही दे मूव्ह टुवर्ड्स इच अदर विथ युनिफॉर्म स्पीड. आता एची स्पीड आपण ज्याला म्हणू UA,
बरोबर आहे 5 मीटर पर सेकंद. आणि बीची स्पीड दिलेली आहे बरं का इथं. किती दिलेली आहे? 15. याला यू बी इज इक्वल टू 15 मीटर पर सेकंद दिला आहे. व्हेन अँड व्हेअर द टू पार्टिकल्स मीट. व्हेन अँड व्हेअरचा अर्थ कळतो. व्हेन अँड व्हेअर म्हणजे केव्हा, टीची किंमत तुम्हाला काढायचं आहे आणि डिस्प्लेसमेंट जे असेल ते एक्स म्हणून तेही तुम्हाला इथं काढायचं आहे. आलं का लक्षामध्ये? तर बेटा आता तुम्हाला काय असेल, युनिफॉर्म वेलॉसिटी म्हणले ना, यू ए इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. देअरफॉर आता तुम्हाला एस ए इज इक्वल टू यू ए इंटू टी. यू ए किती? 5 इंटू टी. राईट. आता त्यानंतर एस बी इज इक्वल टू यू बी इंटू टी दॅट इज इक्वल टू 15 इंटू टी. एस ए इज इक्वल टू, आता पहा, एस ए प्लस एस बी दोन्हीमधलं सेपरेशन किती आहे? एस ए प्लस एस बी या दोन इक्वेशनचे ॲडिशन घेतलं मी तर 5t प्लस 15t. एस ए प्लस एस बी ॲडिशन आपल्याला दिलेलं आहे 100. बरोबर आहे ना? 100 मीटर इज इक्वल टू 20t आणि t इज इक्वल टू 100 डिवाइड बाय 20 इज इक्वल टू 5 सेकंद इज द टाईम. किती आला टाईम हा? t इज इक्वल टू 5 सेकंद आलेला आहे. तर आता हे व्हेन झालं तर ते दोन्हीही एकमेकांना केव्हा मीट होतील? तर 5 सेकंदानंतर हे दोन्ही एकमेकांना मीट होतील. आता बेटा आता पण कोणत्या पोझिशनला मीट होतील ते पोझिशन लोकेट करावं लागेल. तर ही पोझिशन लोकेट करण्यासाठी तुम्ही एस ए इज इक्वल टू यू ए इंटू टी. यू ए किती? 5 इंटू टाईम किती आहे? 5 दॅट इज इक्वल टू 25 मीटर. एपासून 25 मीटर आणि बीपासून पाहायचं असेल तेही काढता येतं. यू बी इंटू टी. यू बी किती आहे? 15 इंटू 5 दॅट इज 75 मीटर. 75 मीटर. तर हा ए इथं आला आणि हा इथून इथं, या पॉईंटला ते मीट होतील. म्हणजे प्रॉब्लेम सिम्पल असतात, फक्त थोडंसं समजून घ्यायचं. जिथं जरूरत वाटते त्या ठिकाणी फिगर काढायचे आणि अंडरस्टँड करायचं. कायनामॅटिकल इक्वेशन ऑफ मोशनचे प्रॉब्लेम्स आहेत आणि हे कायनामॅटिकल इक्वेशन ऑफ मोशनचे प्रॉब्लेम असल्यामुळे कुठंच याला काही अडचण येऊ शकत नाही. 3 तर फॉर्म्युले वापरले आपण आत्तापर्यंत. जे आपण यूज करत आहे केवळ 3च फॉर्म्युले आपण इथं वापरलेले आहेत. आता त्यानंतर बेटा पुढचा जो प्रॉब्लेम असेल, पहा नेक्स्ट न्यूमरिकल जे मला आता आपण इथं घेत आहे, पुढचा प्रॉब्लेम जो असेल तो प्रॉब्लेम नंबर किती? 43 मध्ये. पहा बरं 43 मध्ये, अ बस स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट u is equal to 0 and moves with constant acceleration. a बरोबर आहे किती? 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ॲट द सेम टाईम अ कार ट्रॅव्हलिंग विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी. हे कॉन्स्टंट ॲक्सलरेशन आहे आणि हे कॉन्स्टंट वेलॉसिटी आहे. अशा टाईपचा एक सॉल्व केलेला आहे आपण. कॉन्स्टंट वेलॉसिटी 16 मीटर पर सेकंद ओव्हरटेक्स अँड पासेस द बस. कार म्हणजे इथं तुमची बस आहे, ही बस अशी जात आहे आणि कार जी असेल ही अशी कार, ही बस आणि ही कार ही असं जात आहे. थोड्या अंतरानंतर पुढे गेले असं तर ही याची स्पीड जास्त असल्यामुळे ओव्हरटेक करून पुढे जाणार आहे. राईट.
overtakes and passes the bus, after how much time and at what distance the bus overtakes the car. तर बेटा आता हे पहिल्यांदा टाईम काढायचं आहे आणि नंतर एक्स काढावं लागेल. म्हणजे क्लिअर झालं, लक्षात आलं. तर आता हे काय झालेलं आहे, हे बस जे असेल एस बी इज इक्वल टू रेस्ट म्हटल्यानंतर 0 प्लस 1/2 ए इंटू टी स्क्वेअर इज इक्वल टू 1/2. ए किती 8 इंटू टी स्क्वेअर. सांगा बरं मला टी किती दिलेलं आहे तुम्हाला, नाही काढायचं आहे. राईट. आता परत कारचं एस सी इज इक्वल टू कॉन्स्टंट मोशन आहे यू इंटू टी, दॅट इज इक्वल टू यू 16 इंटू टी. आता बेटा हे दोन्ही आफ्टर हाऊ मच टाईम अँड ॲट वॉट डिस्टन्स बस ओव्हरटेक्स द कार असं म्हणलेलं आहे. तर इथं हे दोन्ही डिस्टन्स आता इथं या ठिकाणी ओव्हरटेक होत आहे, म्हणजे हे दोन्ही सारखे आहेत. एस बी इज इक्वल टू एस सी किती आलं हे, दॅट इज इक्वल टू हिअर 4 इंटू टी स्क्वेअर. 4t स्क्वेअर इज इक्वल टू 16t. हे कॅन्सल झालं आणि t इज इक्वल टू 16 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 4 सेकंद. टाईम जो आलेला आहे तो किती 4 सेकंद. आता बस जी असेल, बस ओव्हरटेक केलेली आहे कारला 1/2 ए इंटू टी स्क्वेअर. ए किती तुम्हाला दिलेला आहे, ए किती 8 आणि टाईम आलेला आहे 4चा स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू 4 इंटू 16 इज इक्वल टू 64 मीटर. आलं का लक्षामध्ये. तर ती बस ओव्हरटेक करते केव्हा 64 मीटर आणि इथं जो तुम्हाला दिलेला आहे टाईम इज इक्वल टू 4 सेकंद. हे दोन रिझल्ट तुम्हाला विचारले होते आणि दोन्हीही रिझल्ट या पद्धतीने आपण इथं वर्कआउट केलेले आहेत. आता त्यानंतर न्यूमरिकल आपण पुढे घेत आहे. तो पुढचा न्यूमरिकल पहा बेटा. लक्ष देऊन वाचत झाला. फार सिंपल प्रॉब्लेम आहेत. आता प्रॅक्टिस झाल्यामुळे तुम्हाला सोपे वाटत असतील आणि साहजिक आहे वाटले पाहिजेत. तर इफ अ ट्रेन ट्रॅव्हलिंग ॲट u इज इक्वल टू 72 इंटू 5/80 किलोमीटर पर आवर दिलेला आहे. किलोमीटर पर आवर एसआय युनिट नाही, त्याला मीटर पर सेकंदमध्ये करायचं बेटा. किती आलं आहे 18 चौक 72 5 चौक 20 मीटर पर सेकंद. ब्रॉट टू रेस्ट म्हणजे त्यांची फायनल वेलॉसिटी किती आहे 0 आहे. आणि किती डिस्टन्स कवर केलेला आहे एस इज इक्वल टू 200 मीटर. चला आता आपल्याला डिसलरेशन काढायचं आहे, म्हणजे निगेटिव्ह ॲक्सलरेशन काढायचं आहे. कायनॅमेटिकल कोणता फॉर्म्युला यूज करायचा सांगा बरं, विचार करून मला सांगा. आपल्याला इथं टाईम दिलेला नाही, तर आपल्याला एकच आहे. टाईम दिला नसेल तर तिसऱ्या कायनॅमेटिकल इक्वेशनशिवाय पर्याय नाही. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. तर आता आपल्याला काढायचं आहे ए बरोबर व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अपॉन 2 इंटू एस. चला काय आलं सांगा बरं. व्ही स्क्वेअरची किंमत किती आहे 0चा स्क्वेअर 0च मायनस यू 20चा स्क्वेअर म्हणजे 20 इंटू 20 दोन वेळेस लिहायचं डिवायडेड बाय 2 इंटू एस. एस म्हणजे 200 राईट. चला बेटा इक्वल टू आता हे मायनस इकडे घेतो, हे मायनस या साईडला काय आला आता पहा 1 0 इथं कॅन्सल, हे 0 HSE कॅन्सल, हे 2 HSE कॅन्सल,
राईट आणि हे टू याचे सिक्वेन्स सर्व कॅन्सल झालं. काय उरलं सांगा बरं. इथं येतं 1 मीटर पर सेकंड आणि यालाच आपण रिटार्डेशन ऑर डिसलेशन, हे निगेटिव्ह ॲक्सलेशन इज कॉल्ड डिसलेशन आपण म्हणतो. डिसलरेशन इज इक्वल टू 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा पहिला पार्ट झाला बेटा. आता पुढे काय म्हणत आहे दुसरा प्रॉब्लेम, याच्यातला बी पार्ट. हा झाला तुमचा ए पार्ट आणि इथं आपण बी पार्ट. द वेलॉसिटी ऑफ बुलेट इज रिड्यूस्ड फ्रॉम, म्हणजे यू किती आहे 200 मीटर पर सेकंड आणि व्ही किती आहे फायनल 100 मीटर पर सेकंड. इथून इथपर्यंत रिड्यूस्ड वाईल ट्रॅव्हलिंग थ्रू आहे. अ वुडन ब्लॉक ऑफ थिकनेस yes 10 सेंटीमीटर म्हणजे 10 × 10⁻², म्हणजेच 10⁻1 मीटरमध्ये कन्वर्ट केलं बेटा. फाइंड द रिटार्डेशन. इथं सुद्धा निगेटिव्ह ॲक्सलेशन काढायचं आहे. निगेटिव्ह ॲक्सलेशन काढायचं आहे. चला काय येतं, ए इज इक्वल टू v² - u² डिवायडेड बाय 2s. फायनल वेलॉसिटी किती आहे 0 मायनस इनिशियल वेलॉसिटी किती आहे, नाही इथं फायनल वेलॉसिटी 100 चा स्क्वेअर मायनस इनिशियल वेलॉसिटी 200 चा स्क्वेअर डिवाइड बाय 2 × s 10⁻⁻1. आता 100 म्हणजे 10⁻², 100 म्हणजे 10⁻², त्याचा स्क्वेअर 10⁻⁴ मायनस 4 × 200 म्हणजे 2 × 10⁻², त्याचं हे डिवायडेड बाय हे 2 अँड दिस इज इक्वल टू 10⁻⁴ कॉमन काढलं 1 - 4 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू -3/2 × 10⁻⁴ आणि हे 10⁻1 इथं वर +1 आणि मग हे इथं 10⁻⁵ झालं बेटा. इथं तुम्हाला 10⁻⁵ इज इक्वल टू -1.5 × 10⁻⁵. आणि हे निगेटिव्ह ॲक्सलेशन त्याला आपण रिटार्डेशन म्हणतो 1.5 × 10⁻⁵ मीटर पर सेकंड स्क्वेअर. 1.5 × 10⁻⁵ मीटर पर सेकंड स्क्वेअर इज द रिझल्ट ऑफ प्रॉब्लेम नंबर 44. चला आता त्यानंतर पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो न्यूमरिकल आपण लर्न करूया वन बाय वन. एकानंतर एक न्यूमरिकल अत्यंत व्यवस्थिशीर क्लिअर झाले पाहिजे. चला पहा बरं आता पुढचा प्रॉब्लेम आहे. कोणता प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नंबर 45. पहा आता प्रॉब्लेम नंबर 45 मध्ये काय दिलेलं आहे, अ कार इज मूव्हिंग विथ कॉन्स्टंट स्पीड u15 मीटर पर सेकंड. सडनली द ड्रायव्हर सीज an obstruction on the road and takes time of reaction म्हणतो 0.40 सेकंड. अशा टाईपचं एक केलं बरं का पाठीमागे आपण. टू अप्लाय द ब्रेक, द ब्रेक कॉजेस डिसलरेशन म्हणजे निगेटिव्ह ॲक्सलेशन -5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. Find the distance traveled by the car before it stops. Final velocity 0. Find the distance traveled by the car before it stops. तर तुम्हाला yes काढायचं. चला बेटा आता पहिल्यांदा काय काढायचं, ब्रेक अप्लाय केल्यानंतर किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे, तर velocity into time
आता तुम्हाला वेलॉसिटी किती आहे 15, वेलॉसिटी किती आहे तुम्हाला इथं 15, टाईम किती 0.4, 15 चौक 60 म्हणजे 6 मीटर पर सेकंद. हे ब्रेक अप्लाय केल्यानंतरचं डिस्टन्स बेटा. आता त्यानंतर फाइंड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द कार बिफोर इट स्टॉप्स. तर व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2AS अँड देअरफॉर S इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अपॉन 2A इज इक्वल टू व्ही स्क्वेअर किती 0 मायनस यू स्क्वेअर किती 15 इंटू 15 डिवायडेड बाय 2 इंटू A मायनस 5. आता पहा बेटा हे मायनस मायनस प्लस आणि 5 त्रिक 15 राईट आणि 15 त्रिक 45 भागिले 2 म्हणजेच किती झालं 22.5 मीटर. फाइंड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द कार बिफोर इट स्टॉप्स. म्हणजे ब्रेक आपला आता टोटल डिस्टन्स जे असेल याला S1 म्हणलात तर S इज इक्वल टू स्मॉल s प्लस S1 6 प्लस 22.5 किती आलं 28.5 मीटर. 28.5 मीटर is the result of this numerical. राईट आलं का बेटा लक्षात. हे रिझल्ट आपण या न्यूमरिकलचं इथं आलेलं आहे. हां चला आता पुढे प्रॉब्लेम नंबर 46 मध्ये लक्ष देऊन वाचावर. प्रॉब्लेम नंबर 46 तुमच्या पुढे ठेवलेला आहे. अ कार इज मूव्हिंग विथ स्पीड 20 मीटर पर सेकंड. सडनली द ड्रायव्हर सीज द साइन ऑफ डेंजर ॲट ए डिस्टन्स ऑफ 50 मीटर. आफ्टर अ सर्टन रिॲक्शन टाइम T0. रिॲक्शन टाइम T0. He applies brakes to cause deceleration. ब्रेक अप्लाय केल्यानंतर स्पीड कमी झाली आणि डिसलरेशन म्हणजे निगेटिव्ह ॲक्सलरेशन 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. व्हॉट इज द मॅक्सिमम अलाउएबल रिॲक्शन टाईम. तर रिॲक्शन टाईम जो आहे तो T0 जो आहे तो किती आहे टू अवॉइड ॲक्सिडेंट अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द कार ड्युरिंग रिॲक्शन टाईम. हां आता आपल्याला काय काढायचं आहे ॲक्सलरेशन काढून घेऊया आपण. अ कार इज मूव्हिंग विथ स्पीड ऑफ 20 मीटर पर सेकंड. सडनली म्हणजे असं कॉन्स्टंट स्पीडनं जात होतं. ऑब्स्टॅकल दिले की त्याची स्पीड कमी केलं. कमी केल्यानंतर म्हणजे सीज द साइन ऑफ डेंजर ॲट ए डिस्टन्स ऑफ 50 मीटरवरती. त्याला पुढे 50 मीटरवरती काय दिलं दिसलं ऑब्स्टॅकल दिसलं आणि मग ऑब्स्टॅकल दिसल्यानंतर ब्रेक अप्लाय करतो आणि ब्रेक अप्लाय केल्यानंतर गाडी थांबते. तर ब्रेक अप्लाय करण्यासाठी किती वेळ लागलेला ब्रेक अप्लाय केल्यानंतर किती वेळ लागलेला. तर बेटा आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये जे ते ॲक्सिडेंट अव्हॉइड करण्यासाठी म्हणजे तुम्हाला काय दिलेलं आहे निगेटिव्ह ॲक्सलरेशन दिलेलं आहे. इनिशियल वेलॉसिटी जी आहे किती आहे S इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अपॉन 2A. व्ही स्क्वेअर किती आहे फायनल वेलॉसिटीचा स्क्वेअर सांगा बरं किती आहे फायनल वेलॉसिटीचा 0 मायनस इनिशियल वेलॉसिटीचा स्क्वेअर किती आहे 20 × 20.
डिवायडेड बाय 2 इंटू ए. ए किती? -5 दॅट इज इक्वल टू 400. 20चा स्क्वेअर 400 डिवाइड बाय 10 इज इक्वल टू 40 मीटर. आलं का लक्षात काय झालं? आता ॲक्च्युअली ब्रेक जे अप्लाय केलेलं आहे आपण, ब्रेक अप्लाय करण्यासाठी किती डिस्टन्स ब्रेक अप्लाय करेपर्यंत गाडी किती झालेली आहे? तर S1 इज इक्वल टू टोटल डिस्टन्स S. आता याला आपण S1 म्हणू. आता इथं जे घेतो मी S2 ब्रेक अप्लाय केला तर S मायनस S1 बेटा किती आहे इथं सांगा बरं मला? 50 मायनस 40 इज इक्वल टू 10 मीटर. हा ब्रेक अप्लाय केल्यानंतरचा डिस्टन्स ट्रॅव्हल झालेला आहे. ब्रेक अप्लाय केल्या केल्या गाडी थोडीच थांबते, तर किती वेळ लागेल आता? T0 इज इक्वल टू S2 डिवायडेड बाय इथं जे असेल S2 10 डिवायडेड बाय 20 इज इक्वल टू 0.5 सेकंड. म्हणजे T0 जो टाईम दिलेला आहे तो टाईम किती आहे? 0.5 सेकंद. आणि डिस्टन्स किती आहे? 20. आणि आपल्याला हे दोन रिझल्ट विचारलेले आहेत. हे दोन आपल्याला रिझल्ट विचारलेले आहेत. म्हणजे कोणताही प्रॉब्लेम असेल खूप पेशन्स आणि कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं आणि सॉल्व करायचं बेटा. काही नाही, फक्त आयडिया माइंडमधून सेटअप प्रॉब्लेम झाला एक वेळेस, पुढे कसं सॉल्व करायचं काही अडचण येऊ शकत नाही. चला आता पुढचा न्यूमरिकल जो असेल तो नेक्स्ट न्यूमरिकल नंबर 47 भेटायचा. पहा बरं आता 47 नंबरचा प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया. 47 नंबरचा किती म्हटलं मी? 47 नंबरचा न्यूमरिकल आपण सॉल्व करूया. इथं किती म्हटलं मी? 47. चला. अ पार्टिकल इज ड्रॉप्ड फ्रॉम टॉप ऑफ ए टॉवर. टॉप ऑफ ए टॉवर म्हणजे हे इथं, हे पाय इथून ड्रॉप केलेलं आहे, हे सरफेस असेल. टॉवरची हाईट H इज इक्वल टू 80 मीटर दिली आहे. फाइंड द टाईम ऑफ जर्नी अँड द स्पीड. फाइंड द टाईम म्हणजे टी काढायचा आहे बेटा आपल्याला. अँड द स्पीड विथ विच इट स्ट्राइक्स द ग्राउंड, ही फायनल वेलॉसिटी. आणि इनिशियल वेलॉसिटी 0 असते. ड्रॉप्ड म्हटलं तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. काय आपल्याला आता वरून खाली सोडत आहे, तर बेटा आपल्याला सरळ माहीत आहे, साधा सोपा फॉर्म्युला आहे. सेकंड कायनामेटिकल S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. म्हणजे टाईम काढायचं आहे ना, टाईम काढायचं असेल तर इनिशियल वेलॉसिटी 0 आहे आणि हे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल ते आपल्याला दिलेलं आहे. किती आहे? 80 आहे. आता 80 इज इक्वल टू U0 इंटू T प्लस 1/2. A म्हणजे G म्हणजे 10 इंटू T स्क्वेअर. आले का बेटा? हे आता वरून खाली पडत आहे, ही निगेटिव्ह आहे, इथलं निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतं. म्हणजे किती आलं हे आता? तर T स्क्वेअर इज इक्वल टू 80 इंटू 2 डिवाइड बाय 10 आणि हे 0 कॅन्सल इक्वल टू 16 आणि T इज इक्वल टू रूट ऑफ 16 इज इक्वल टू 4 सेकंद. टाईम जो आलेला आहे तो किती टाईम आला? पहा टाईम किती आला आपल्याला? 4 सेकंदाचा टाईम आला वरून खाली पडण्यासाठी. आणि ज्या मोमेंटला तो खाली पडतो, पहा बरं काय म्हणतो, ज्या मोमेंटला तो खाली पडतो त्यावेळेस त्याची वेलॉसिटी किती आहे सांगा बरं काय असेल? V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS.
आलं का लक्षामध्ये? सांगा बेटा मी काय येईल? यू किती आहे सांगा? व्हॉट इज द इनिशियल वेलॉसिटी? इनिशियल वेलॉसिटी जी असेल ती किती असेल? 0 प्लस 2 इंटू ए म्हणजे वरून खाली येत आहे ना, जी 10 इंटू एस 80 अँड व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 8 दुने 16 आणि पुढे 2 शून्य आणि व्ही इज इक्वल टू 40 मीटर पर सेकंद. व्ही इज इक्वल टू 40 मीटर पर सेकंद. आहे का नाही? पहा सिंपल प्रॉब्लेम.